लावा तुमचा आयफोन मध्ये लावा टॉर्च. ते बघा इथे काटले खालचं नाही दिसत. खालचं मीच बघितलं सगळ्यात पहिले. गाईस हे बघा टोचन लावून आता ही गाडी घरी घेऊन जायची आणि उद्या यायला न्यायचं शोरूमला. विकी मोरे सहकार्यात आहेत आपल्या. चला घरी जाऊ. गुड मॉर्निंग गाईस. आलोय तिकडे आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय आणि आमच्या भाईच्या गाडीचं पण पेट्रोल संपलं नाही. गाडी पण बंद आहे आता. आज स्ट्रगलिंग दिवस आहे. बघू आता काय होतं ते. रस्त्यात थांबलोय. गाडीचे खूप वाट लागली पूर्ण. तर गेला पेट्रोल गाडी वाकडी करून आता पेट्रोल टाकायला गेलाय तो माझा भाऊ आहे. तर आता तो येईल तेव्हा मग याला टोचन लागेल आणि मग आम्ही जाणार शोरूमला. बघू शोरूमवाले काय बोलतात ते. जरा जास्त किती 5-6 हजाराच्या वर खर्च येईल असं वायरिंगला कळालंय. बघू काय ते. पूर्ण वायरिंगच खाऊन टाकली आतमधली. उंदीर मामाने केलंय की घुस होती की उंदीर मामा होते आता काही सांगता येत नाही. खूप जास्त नुकसान झाली. कोल्हापूरला राहिलो मस्त एन्जॉय केला आणि इकडे येऊन ते आता त्रास सहन करावा लागतोय फुकटचा विनाकारण. हे वेस्ट खर्च आहे हा. खूप त्रास होतो जीवाला असे वेस्ट खर्च झाले की. काही आपण म्हणजे ॲक्सिडेंट नाही झाला किंवा काही झालं नाही. हे एकदम नॅचरली घडून आले. सो बघू जाऊ आता. काय खर्च वगैरे जास्त येतो की कमी येतो तुम्हाला सांगतो मी. चालेल भेटू थोड्याच वेळात. पूर्ण गाडी खोलमपट्टी करून टाकली. गायची न सांगता बरा न सांगता चालायला लागल्या स्वतःवरूनच. आज भरपूर दिवसापासून हिला चालता येतं पण नाटक करते. घाबरते बरं. ही इकडून चालत गेले तिकडं. ए लाडू काही अचानक त्यानंतर गाडी आपली लेट झाली पाहिजे. बाईक आता पाऊस एवढा सुरू झालेला आता थोडा थांबलाय तरी पण रिमझिम चालू आहे बघा. तर मी आता चाललोय चिकन आणायला बिकॉज तांबडा पांढऱ्या रस्त्याची आठवण येत आहे. तर आज पांढरा रस्ता बनवणार आहे. प्रज्ञाला शिकवलंय पांढरा रस्ता कोल्हापूरकरांनी आपल्या सीस आणि जिजूनी. तर बघू कशी बनवते ती फर्स्ट टाइम. चिकन खायची इच्छा झाली पावसात आता. खूप छान वाटतंय मला माझ्या गाडीवर बसून. एवढ्या दिवसापासून मी माझ्या गाडीपासून खूप लांब होतो. तर मी माझ्या गाडीच्या आठवणीमध्ये वेडा झालो होतो, पागल झालो होतो. आता मला एकदम मस्त वाटतंय. आणि वरतून पाऊस आहे थोडासा भिजतोय मी. प्रज्ञा घरी गेल्यावरती थोडीशी चिडणार आहे माझ्यावर आणि आवाज येत नसेल तर त्यासाठी सॉरी. तर आता चिकन घेऊन मी लगेच जाणार आहे घरी. भेटत घरी. बाय बाय. गाईज वॉशिंग मशीन फुल्ली वॉश करून धुवून धावून हिने घरात ठेवली. या बाईने काय विचार करून ठेवली काय माहित नाही. हिलाच माहिती. लाडू बाळ बघा. थंडीमुळे जास्त सुसू करायला लागली. गाईज लाडूच्या हातामध्ये तांबड्या रस्त्याचे एक पॅकेट 2 पॅकेट आणले होते. एक पॅकेट आहे सॉरी पांढरा रस्ता. तर प्रज्ञाने आज चिकन फ्राय केलंय. खूप जास्त व्हेज पण असतं. खूप जास्त काम वगैरे झालंय आज. प्रज्ञाने खूप काम केलंय. कपडा वगैरे खूप जास्त धुतले आणि चिकन फ्राय आणि दाल चावल चिकन फ्राय केले फक्त. सो त्यासाठी पांढरा रस्ता पोस्टपोन करण्यात आला आहे. तर भेटूयात मॉर्निंगमध्ये. उद्या थोडेसे काम आहेत डॉक्युमेंट्सचे. तर ते करूयात नंतर. बघू उद्या जर ब्लॉग शूट करता आला तर करेल. नाहीतर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघू. लेट्स सी. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री. जेवण घेऊ आता मस्तपैकी. The next day. आजारी बाळ बघा गाईस. भरपूर सर्दी झाली. काल आम्ही बाईकवर बाहेर गेलेलो जेवायला. सो ब्लॉग नाही बनवला. सो खूप सर्दी झाली हिला. तर हिला घेऊन आलो वाफ द्यायला. आता सर्दी रात्रभर काल झोपू दिली नाही तर आज पण तसंच करेल त्यासाठी. गाईज आज आमची लाईट नाही. आज त्यांना गेले काकूच्या इथे झोपायला आणि जाणार आहे आणि मी माईच्या इथे झोपायला जाणार आहे. आमचीच लाईट नाही. फक्त बॅड लक. नशीब खराब. काय राहिलं बाळा. पार्सल आणायला चाललो मी. जेवण आता काय लाडूचं का. हा सर्दीचं ना. एकदाच विचारायचं ना तिला काय आहे का. वहिनीच काय ऐकतो तू. कोणतं औषध आहे आता.
खोकला. आता कुठं ठेवलं औषध या पोरीने? काय राव हे इथं. चल. The next day. सुप्रभात मंडळी. आता हे आमची आजचा ब्लॉग स्पेशल काय माहिती आहे का, आम्ही खूप वाट बघत होतो की हे आमचं लाडू बाळ कधी चालेल तर हे फायनली आता हळूहळू चालायला शिकलं आहे. सो याच्या मेमरीज रेकॉर्ड करण्यासाठी हा ब्लॉग आहे. तर खूप छान वाटतं आम्हाला ही चालते. तर तिने चालून दाखवलं आहे. आता तुम्हाला दाखवतो बघा ती कशी चालते. आता हळूहळू चालते. बघू उद्या परवापर्यंत कशी फास्ट वगैरे चालते, कधी चालते. तर मस्त खेळते. सर्दी वगैरे झाली तिला. मी वाफ वगैरे देऊन आलो होतो संध्याकाळी. नंतर व्हिडिओ नाही बनवला कारण लाईट नाही आमच्याकडे. कालपासून लाईट गेली. आता 4 वाजता येणार. ते म्हटले लाईटवाले आमचे सकाळी येतो, आता म्हणून 4 वाजता येतो. बघू 4 वाजेपर्यंत. पूर्ण रात्रभर मी एकटा इकडे झोपलो होतो अंधारात आणि प्रज्ञा काकूच्या घरी झोपले होते. त्यासाठी चला तुम्हाला तिला चालून दाखवतो कशी चालते बघा. ए मम्मा चल उठ उठ. उभा राहा पाव करून दाखव. चल उठ. ए गधा बाळ चल उभा राहा. थांबा थांबा थांबा. चल चल पाव 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 पाव. मजा येते चालायला. हा चल चल चल. बघ इकडे बघ इकडे. चल चल इकडे. चल चल परत. चल चल माझ्याकडे. चल चल कर पाव 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 पाव. चल ए बाळ इकडे बघ. हा चल. तुझा बाळ घे. अरे हळद कर. जा बाळाला. बाय लाडू. बाय बाय. कुठं चालली? जारी आपण ससुराला जाऊ. लगेच सपोर्ट घेते. अजून एवढं व्यवस्थित नाही चालायला शिकले. चालते हळूहळू चालते बस. लाडू इकडे. अरे बाळ आहे ना ते तुझं. इकडे जा. इकडून फायनली चालायला शिकले बाबा. फायनली खूप वाट बघितली कधी चालते. आता लागली चालायला. चल पाव इकडे ना. अरे काय झालं गजनी. चल. वाव. चला आता हळूहळू शिकेल. फास्ट चालायला हळूहळू चालते. बुट्टे खाणे. स्लो मोशन आहे सध्या. तळले तिने हे सॉरी फ्राय काय बोलतात त्याला, मक्का भाजल्यात गॅसवर. बाळाला का बरं फेकते बाळ? तर बाळाला पकड. फेकू नको बाळाला. तर हा जा. छोटे छोटे पाय. गाई 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 करतोय. बाळाला झोपवती. ये वाव बोल पप्पी दे बाळाला पप्पी. पास इतना सारा बूट जमा हो गया, घर में जगह ही नहीं लाडू का बूट रखने का. A few moments later. चल पापा. काय ठीक आहे. मोनिका गाईस 7 वाजता घेऊन आलोय. पण मला एक माझा जुना मित्र भेटला. सो आज मला त्याने जेवणासाठी इन्व्हिटेशन दिलंय. बाहेर आम्ही जेवायला जाणार फ्रेंड्स. सो व्लॉग जर शूट करू शकलो तर करेल किंवा भेटूयात मॉर्निंग मध्ये. ओके नाही तर घरी आल्यावरती भेटूयात. चला बाय बाय. आम्ही वॉकवर आलेत गाईस. लाडूला वॉक करतोय. इकडे इकडे इकडे. चालेल तो. मस्तीखोर. मस्तीच्या मूड मध्ये आता नीट झाले आज. अरे
झालं खेळून, आता चाललो आता घरी. मम्मा मच्छी बनवते तिच्यासाठीच मच्छी बनवते. मी जेवण पण करून आलो. बाहेर ब्लॉग घेतला नाही काहीच. बघा मच्छी फ्राय चाललं इकडे. अच्छा मच्छी नाही लाय क्या हुआ? टूट रहे. चल उतर खाली. पाव पकड़. चल पाव पकड़. हळू हळू. हात टाकला कशाला काढता नाही ते, आता काढा. चल. अरे असा वर खेच वर, गद्दा बाळ. गाईस पाणी बघा, हे बघ असं आहे ना, असं वर खेचायचं असा. कळलं का? रोज असं करते आई, हात टाकते. काय लाडू हे असं तूच पाडलं ना? नाही नाही माझ्याकडे नको. असं आरामात ठेवायचं असं. ओके. काय झालं? लाडात आली आता बाळ. चला थोड्या वेळाने ना प्रज्ञाला गाणं गायला सांगतो. ओके गाईस, थोड्या वेळाने भेटूयात. चल बाय कर. बाय कर सगळ्यांना. बाय कर. बाय कर ना. झोप आले लाडूला. चला. The next day. गाईस हे पोरगे बघा, हे आता तिच्या मम्मीने जस्ट हे पुसलं तर लगेच ते हे घेऊन लगेच पुसायला लागली. बघा तिच्या मम्मीची कॉपी करायला लागली. बघा मुली लहानपणीपासूनच शिकायला लागतात काम. सिर्फ उठाने की ताकत नहीं. काय गरज आहे पण लाडू आहे. लाडू अरे तू महाराणी घरची प्रिन्सेस आहे. हा मतलब मैं नौकरानी हूँ. नोकरानी नाही, तू भी मालकी नाही. आज थोडी काम करते तर नोकरानी झाली काय? तो क्या बोल रहा है? अरे पण ती प्रिन्सेस आहे ना, छोटी लिटिल प्रिन्सेस आहे ना आमची. लाडू मी पण मालकीण आहे ह्या घरची. चालायला लागली तर नाटक करायला लागली लाडू जास्त. अरे अरे कपड़ा धोने का है, पाउस आ रहा है, क्या करूँ? प्रॉब्लम होती है, बारिश होती है तो कपड़ा धोने में. कशी पोचा मारती है यार सिरियसली लाडू. ए पुरी, ए गदा बाळ, हुशार बाळ आहे गदा बाळ आहे. तिला मजा येते. झाडू झाडू पण मारते ती गाईस हिचं बघून. झालं का? झालं. चल आता झालं. ये इकडे चल. आवा गाईस रोडवर डॉन लोक गुंडे लोक बसलेत बघा हरतालवर. आम्ही चाललोय डॉक्युमेंटच्या कामासाठी.